ही रे माझा मितवा मालिकेमध्ये अंजलीने प्रॉपर्टीमध्ये निम्मा हिस्सा मागितल्याबरोबर अर्णव आणि ईश्वरीने खूपच हुशारीने एक प्लॅनिंग केलेला आहे आणि त्या प्लॅनिंगमुळे अंजली पुन्हा अर्णव ईश्वरीकडे मन वळवत आहे आणि राकेशच्या विरोधात बोलायला तयार झाली आहे। आता या अंजलीला आणि राकेशला चांगलाच धडा ईश्वरी आणि अर्णव शिकवणार आहेत आणि या राकेशची चांगलीच आता जिरणार आहे। तर नेमकं ते कसं घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता या अंजलीने राकेशला घरातील सगळ्याच गोष्टी सांगायला सुरू केलेलं असतं फोनवर। हा राकेश तर तिकडे रिया बरोबर मजाच मारत असतो आणि ही अंजली भोळी असते, त्याच्या बोलण्यामध्ये येत असते। त्या अंजलीला अर्णव आणि ईश्वरीचं एकही बोलणं पटतच नसतं आणि अर्णव आणि ईश्वरीने काही जरी केलं तरी त्यांच्या विरोधातच ही अंजली राकेशच्या बोलण्यावरून बोलत असते। आता ही अंजली राकेशला फोन करून सांगत असते की या ईश्वरीच्या घरच्यांना खूपच मदत चिंटू करत आहे। सात्विक फॅशनच्या अकाउंट मधून क्लाउड किचनचा मेंटेनन्स भरला जातो, ही बातमी आता राकेशला अंजली सांगते। आता हा राकेश तर मूर्ख आहेच, हा इतका नीच माणूस आहे की तो सतत त्या घरामध्ये भांडणं लावण्याचाच प्रयत्न करत असतो। आता स्वतःच्या मनातच म्हणत असतो ही किती बावळट बाई आहे, हिला काही कळतच नाही कसं वागावं, ही प्रत्येक गोष्टी मलाच सांगत बसते। आता हा राकेश पुन्हा मोठी ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करतो। आता अर्णव आणि अंजलीचं पूर्णच नातं तोडण्याचा प्रयत्न या राकेशचा सुरू आहे। आता त्याचनुसार हा राकेश अंजलीला सांगत असतो, अंजली चिंटूने तुझा खूपच फायदा घेतला आहे, तू भोळी आहेस म्हणून महिन्याच्या महिन्याला चेकवर तुझ्या सह्या घेऊन हा सगळ्या लोकांना पैसे वाटत बसतो आणि तुला काहीही विचारत सुद्धा नाही आणि तुला सांगत सुद्धा नाही। त्यावेळेला आता अंजली म्हणत असते, हो हे खरंच आहे, तुम्ही जे बोलत आहात तेच खरं आहे, चिंटू असाच करत आहे, विनाकारण क्लाउड किचनचा मेंटेनन्स भरण्याची काहीच गरज नाहीये, तरी सुद्धा हा ईश्वरीच्या माहेरच्यांना किती मदत करत आहे। हे सगळं ईश्वरीच्या विरोधात बोलणं ऐकून, अर्णवच्या विरोधात बोलणं ऐकून खूपच खुश होत असतो। आता हा राकेश म्हणत असतो, अंजली आता शेवटचा एकच मार्ग उरला आहे। त्यावेळेला अंजली म्हणत असते, अहो कोणता मार्ग उरला आहे सांगा पटकन, तुम्ही जसं सांगाल तसंच मी करणार आहे, कारण माझा तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे। ही अंजली पूर्णपणे या राकेशच्या जाळ्यात अडकलेली असते। आता हा राकेश अंजली आणि अर्णव मध्ये मोठा भडका करण्याचा प्लॅनिंग करत असतो। तो सांगत असतो, तू उद्याच्या उद्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा माग। त्यावेळेला अंजली म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय, चिंटू बरोबर मी हिस्सा मागू? नाही नाही मला नाही जमणार ते। त्यावेळेला आता हा राकेश वाटेल तसा ड्रामा करून या अंजलीला भडकवतो आणि प्रॉपर्टीचा हिस्सा मागण्यासाठी तयार करतो। ही अंजली एवढी बावरट दवली आहे की या राकेशच्या बोलण्यामध्ये लगेच भुलून जाते आणि पटकन ही आता अर्णव समोर जाऊन प्रॉपर्टीमध्ये निम्मा हिस्सा मागणार आहे। आता अर्णवला ज्या वेळेला अंजली प्रॉपर्टीमध्ये बहिणीच्या नात्याने निम्मा हिस्सा मागत आहे हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो। आता घरातील सगळेच तिथे असतात, आजी, मामा, आकाश, वल्लरी मामी आणि ईश्वरी सुद्धा तिथे असते। आता अर्णव म्हणत असतो, अगं ताई अचानक तुला असं हिस्साबद्दल कसं सुचलं बरं, तू तुझी प्रॉपर्टी कशी काय मागत आहे? आता अर्णव म्हणत असतो, अगं ताई आपण बहीण भाऊ आहोत, प्रॉपर्टी वाटून घेतली म्हणून आपण कधीच वेगळं होऊ शकत नाही। त्यावेळेला अंजली म्हणत असते, मला बाकीचं काही सांगू नकोस, मला बहीण म्हणून प्रॉपर्टी मधील हिस्सा हवा आहे। त्यावेळेला आजी, मामा यांना अंजलीचं वागणं अजिबातच पटत नसतं। आता ईश्वरी अर्णवला इशारा करूनच सांगत असते की तुम्ही हो म्हणा। त्यावेळेला अर्णव ठीक आहे, मी तुला तुझ्या संपत्तीचा हिस्सा देऊन टाकतो असं म्हणतो आणि खूपच नाराज होऊन रूम मध्ये निघून जातो। आता ईश्वरी सुद्धा पाठीमागून निघून जाते। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही नाराज होऊ नका, अंजली ताई अशा वागत आहेत कारण तो राकेश तिकडून फोनवरून कान भरत आहे। अंजली ताईंना आपण आपल्याकडे वळवण्यासाठी आणि या राकेशची चांगली फजिती करण्यासाठी एक प्लॅनिंग करूया। त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर काय प्लॅनिंग करायचं आहे सांग पटकन, मी ते करायला तयार आहे, कारण ताई पूर्णपणे चुकीची वागत आहे। कारण जर ताईला मी यातला हिस्सा दिला तर तो राकेश ताईच्या डोळ्यामध्ये धूळ टाकून कधी स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेईल हे ताईला सुद्धा कळणार नाही आणि मग पुन्हा पश्चाताप करून काहीच उपयोग होणार नाही। असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते, सर असं काही सुद्धा होणार नाही, आपल्या ताई आपल्याकडेच राहणार आहेत आणि त्या राकेशलाच आपण घरातून हकलून लावायचं आहे। त्यावेळेला आता ईश्वरी आणि अर्णव असं प्लॅनिंग करतात की अंजलीला प्रॉपर्टीचे खोटे पेपर देणार असतात आणि खोट्या पेपरवर सह्या करूनच अंजलीच्या ताब्यात देणार असतात। आता अर्णव आणि ईश्वरी हे पेपर घेऊन अंजलीकडे जातात आणि म्हणतात, ताई हे घे तुझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा आणि यावर सगळ्या मी सह्या केल्या आहेत, तू सुद्धा कर आणि आता यातील निम्मी प्रॉपर्टी तुझी आहे, आता सगळं तुझ्याच ताब्यात आहे, आता तुला काय करायचंय ते कर। आता मात्र इकडे अंजलीला पेपर खोटे आहेत हे
समजलेलंच नसतं। आता मात्र अर्णव अंजलीला म्हणत असतो, ताई मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, तुला मी आता प्रॉपर्टीतील हिस्सा तर दिला आहे, त्यामुळे आता आपलं बहीण भावाचं नातं उरलं नाही, उद्यापासून तू माझ्याकडे नाही आणि मी तुझ्याकडे नाही असं म्हटल्यानंतर आता अंजलीला खूपच वाईट वाटत असतं। इकडे आता अर्णव आणि ईश्वरी मुद्दामून अंजलीला आपल्याकडे वळवण्यासाठी तिला इग्नोर करायला सुरू करणार आहेत आणि तिला चिडवण्याचा प्रयत्न करणार आहेत। आता अंजलीला एकटं पाडण्याचं प्लॅनिंग घरामध्ये सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। आता आजी फक्त अंजलीची काळजी घेणार आणि आम्ही सगळे मिळून तिला इग्नोर करणार असं ठरलेलं असतं। आता घरातील सगळेच इग्नोर करत आहेत, फक्त आपल्याकडे आजीच आहे। प्रॉपर्टी मागितल्यापासून चिंटू माझ्याशी सरळ बोलतही नाही आणि माझ्याकडे पाहत सुद्धा नाही। आता प्रेक्षकांनो इकडे अंजलीला ईश्वरी आणि अर्णवच्या प्रेमाची जाणीव होणार आहे आणि राकेश तिचं सतत कान भरत असतो, त्यांच्याविषयी वाईट साईटच सांगत असतो हे तिला कळून येणार आहे। तर प्रेक्षकांनो असा ट्विस्ट मालिकेमध्ये पाहायला सगळ्यांनाच आवडणार आहे आणि लवकरच आपल्या आवडत्या मालिकेमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळणार आहे। लवकरच वल्लरी मामी आणि राकेशच्या पापाचा घडा भरणार आहे। तू ही रे माझा मितवा मालिकेचा रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।